हाय, हॅलो, नमस्कार. आज खूप दिवसांनी मला मोकळा वेळ मिळाला. ह्याचं कारण असं की घरी एक माझं कार्य होतं आणि ते कार्य झाल्यानंतर मला इतकं मोकळं आणि इतकं रिलॅक्स वाटलं आणि काही छोट्याशा पण खूप महत्त्वाच्या आयुष्याला आनंद देणाऱ्या अशा गोष्टी लक्षात आल्या. तुम्ही पाहिलं असेल तर मी गळ्यामध्ये एक असं येलो कलरचं सिंपल पण अतिशय क्यूट असं गळ्यातलं घातलं आहे आणि त्याला मॅचिंग कानातलं आहे. एक छानशी लिपस्टिक लावली आहे आणि हे जे कुंकू लावलं आहे ते आम्ही अगदी लहानपणापासून पाहत आलेलो आहे. असं शिंगार या कंपनीचं ते कुंकू आहे. हल्ली आपण कुंकू हे विसरूनच गेलो आहे, टिकल्या लावतो वगैरे असं. तर मला हे मुद्दाम शेअर असं करावंसं वाटलं की मला स्वतःला ह्या गोष्टी आज अ, अ, वापरताना, कुंकू लावताना किंवा हे गळ्यातलं असं छान घालताना इतकं छान वाटलं. लहानपणचा प्रसंग आठवला की भाऊबीजेला आम्ही सगळे बहीण-भाऊ एकत्र जमायचो माझ्या मावशीकडे. 5 मावश्या, माझी आई धरून आणि सगळी आम्ही भावंडं, 4-5 बहिणी आणि 3-4 भाऊ वगैरे असे. तर मग भाऊ आम्हाला त्यावेळेला काय गिफ्ट द्यायचे, तर एक छोटंसं नेल पेंट किंवा छोटीशी लिपस्टिक किंवा कानातले आणि त्याच्याबरोबर मॅचिंग काहीतरी त्याचं गळ्यातलं वगैरे असं मोत्याची माळ असायची. मग तसेच मॅचिंग कानातले असायचे आणि ते छोटंसं असं पॅकिंग केलेलं असायचं आणि जेव्हा मावशीकडे आम्ही सगळे एक एक जण जसे जसे जमत जायचो तसं दरवाजातनं आत गेल्या गेल्या पहिलं अ, अ, जे कोण समोर बहीण दिसेल तिला, "आणलेस का गिफ्ट? आणि गिफ्ट पॅक करून आणलेस का? ओपन आहे. मला बघायचं आहे, मला बघायचं आहे. मला माझा रंग सिलेक्ट करायचा आहे नेल पेंटचा. ए नाही, नाही मला मरून कलरचा हवा आहे, मला मरून. ए नाही, नाही मला लाल हवं आहे." असं आमच्यात आम्ही ठरवायचो आणि मग ते भावांना सांगायचो, की "मी तुला आवडलं की मला ते दे." म्हणजे त्या छोट्या-छोट्या भेटवस्तूंमध्ये इतका प्रचंड आनंद आम्हाला मिळायचा. तोच आनंद मला इतक्या वर्षांनी मिळाला. हे लग्नामध्ये माझी एक मैत्रीण आली होती, दीपा कुलकर्णी म्हणून. तिने मला हे अतिशय सुंदर असं छान सेट दिला आहे गळ्यातलं आणि कानातलं. आणि माझी जी विहीण आहे, तिने एक खूप सुंदर मला लिपस्टिक दिलेली आहे आणि त्याचा कलर मला खूप आवडला. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात. बाकी तर आपण सगळं घेतच असतो, पण ह्या छोट्या गोष्टी आपण एखाद्याला देतो ना, तो देताना आणि घेताना सुद्धा आनंद असतो असं मला वाटतं. आणि हे शिंगारचं कुंकू. तर त्या सगळ्यांना मी थँक म्हटलेलंच आहे, पण तुमच्याबरोबर हे शेअर करावंसं वाटतंय, की हे तुम्ही असं करून बघा, तुम्हाला खूप आनंद वाटेल. माझी अजून एक अशीच मैत्रीण आहे, तिचं नाव अस्मिता. ती कधीतरी माझ्याकडे यायची पूर्वी. त्यावेळेला आठवणीने माझ्यासाठी गजरा घेऊन यायची. तर ती सवय मी पण लावून घेतली. म्हणजे कोणाकडे जाते तर मी नक्की गजरा घेऊन जाते. मला कोणी एक गजरा जरी दिला ना, तरी मी प्रचंड खुश होते. तर हे आनंद हल्ली दिसत नाहीत. मुलींच्या, बायकांच्या बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीत. हे का असं झालंय? असं नाही व्हायला पाहिजे. अ, ह्या साध्या अगदी देण्या-घेण्यामध्ये किती आनंद असतो, हे तुमच्याबरोबर मला अगदी मनापासून शेअर करावंसं वाटलं आणि म्हणून मी हा व्हिडिओ केला. छान दिसतंय ना? थँक सो मच.